नमस्कार. आज 27 फेब्रुवारी महाराष्ट्र भाषा गौरव दिवस. आजच्या दिवशी आपण प्रत्येकजणच आपल्या भाषेचा गौरव करतो. भाषेच्या गौरवासंदर्भात आपण पोस्ट टाकतो, स्टेटस ठेवतो. पण तरी मनात एक प्रश्न येतो, खरंच आज मराठी माणूस मराठी भाषेसाठी उभा आहे का? नमस्कार, मी संतोष रघुनाथ जोरे. नमस्कार, मी सुभाष सुरेश आगरे. सहमनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज महाराष्ट्रात मराठी माणूस आहे, पण अनेक ठिकाणी निर्णय मराठी माणसाच्या हातात नाही आहेत. इथे मराठी माणूस काम करतो, पण स्वतःच्या भूमीतच तो अनेकदा दुय्यम ठरतो. नोकरी असो, व्यवसाय असो किंवा स्वतःचा सन्मान देखील असो, मराठी माणसावर अन्याय होतो आहे आणि आपण बहुतेक वेळा शांत आणि गप्प बसलेला असतो. हा अन्याय बाहेरून जितका जास्त वाटतो त्यापेक्षा जास्त आपण शांत बसल्यामुळे अधिक वाढतो आहे. आपण अभिमानाने म्हणतो मराठी आमची माय आहे, पण याच मायेचा अपमान होत असताना आपण फक्त पाहत राहतो. आपल्या मुलांना पहिली भाषा मराठी शिकवताना आपणच मागे का पडतो? ऑफिसमध्ये, दुकानात किंवा इतरत्र सार्वजनिक ठिकाणी मराठी बोलायला आपल्याला संकोच का वाटतो? मग दोष कुणाचा? बाहेरून आलेल्यांचा की मराठी असूनही मराठीपासून दूर राहणाऱ्या आपल्या सर्वांचा? असो, आज एक गोष्ट अभिमानाने सांगायला हवी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा ही हजारो वर्षाची परंपरा, समृद्ध साहित्य आणि जगाला विचार देणारी भाषा, आणि म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषा ठरवली गेली. पण मला एक प्रश्न पडलाय, जिला अभिजात दर्जा मिळाला त्या मराठी भाषेची आज ही अवस्था का? जर भाषा अभिजात असेल तर तिच्या माणसाला दुय्यम वागणूक का? भाषा कागदावर अभिजात झाली, पण रस्त्यावर, ऑफिसमध्ये आणि आपल्या घरात ती खरंच जिवंत आहे का? भाषेला दर्जा हे सरकार देऊ शकतं, पण त्या भाषेला जिवंतपणा हा आपल्यालाच द्यावा लागतो. आज मराठी माणूस भाषेसाठी जितका हवा आहे तेवढा एकत्र नाही. आपण सणापुरती मराठी आहोत, भाषा दिनापुरते देखील मराठी आहोत, पण मग पुन्हा सोयीस्कर गप्प बसतो. मराठी संपत नाही आहे हे लक्षात घ्या. मराठी संपत नाही आहे, पण मराठीसाठी उभं राहणाऱ्यांचं धैर्य कमी होत चाललेलं आहे. पण अजून वेळ गेलेली नाही. मराठी वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनाची गरजच नाही आहे. मराठी बोलणं असो, मराठी लिहिणं असो, एकमेकाशी संवाद साधणं असो, त्यापेक्षा अधिक आपल्याला असलेला मराठी भाषेचा अभिमान, हेच आजचं खरं आंदोलन आहे. माझं तर असं म्हणणं आहे, आज मराठी भाषा दिवसानिमित्त फक्त शुभेच्छा देऊ नका. एक प्रश्न स्वतःला विचारा, मी मराठी असून मराठीसाठी उभा आहे का? जर उत्तर हो असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, हो मी मराठीसाठी उभा आहे. जय महाराष्ट्र, जय मराठी.